वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग रुद्रांश लिटल वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आम्ही घेऊन येतो आहे ट्रॅव्हलिंग ब्लॉग। तर बरेचसे आमचे ब्लॉग असे डेली रुटीनवाले नसतात, कुठे आम्ही बाहेर वगैरे गेलो तरच ब्लॉगिंग म्हणजे स्टार्ट करतो व्हिडिओला, कारण तेच दररोजचं काय दाखवणार ना। तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। आज इंट्रोमध्ये रुद्रांश दिसत नाही आहे कारण तो झोपलेला आहे। आम्ही त्याला जबरदस्तीचं झोपवलं आहे कारण दुपारचे आता 3 वाजलेत आणि आम्हाला 4 वाजता आमची जर्नी स्टार्ट करायची आहे। आमची ही जर्नी आउट ऑफ महाराष्ट्र असणार आहे आणि खूप सारी इन्फॉर्मेशनसुद्धा याच्यातून आम्ही देण्याचे प्रयत्न करू की तुम्हाला कधी जायचं झालं तर या व्हिडिओचा फायदा व्हावा यासाठी। तर आमची फ्लाईट आहे 8 वाजता रात्री। ॲक्च्युली आमची सकाळी 8 वाजता होती, ती डिले झाली आणि रात्री 8 वाजता झाली। तर 2 तास अगोदर जावं लागतं ऑब्व्हियसली एअरपोर्टला आणि इथून आम्हाला नेरूळमधून एअरपोर्टपर्यंत पोचण्यासाठी 1 तास तर जाईलच। त्यात ट्रॅफिक वगैरे लागलं तर काय सांगू शकत नाही। यासाठी आम्ही 4 वाजता निघणार आहोत आणि त्यानंतर अजून आम्हाला रेडीसुद्धा व्हायचं आहे। तर थोड्या वेळात मी रुद्रांशला उठवेल आणि आम्ही रेडी होऊ। तर रेडी झाल्यानंतरचा आमचं लुक तुम्हाला तुमच्यासोबत आम्ही शेअर करू। त्याआधी म्हटलं की तयारी वगैरे झाल्यानंतर कदाचित आमची घाई होऊ शकते, यासाठी मी अगोदर ब्लॉगला स्टार्ट केलं। त्यानंतर रुद्रांश उठल्यानंतर तुम्हाला हाय करेलच, तर स्टे ट्यून विथ अस। कुठे जातो आहे हे तुम्हाला आम्ही थोड्या वेळात सांगूच। तर आमच्या व्हिडिओला असंच प्रेम द्या आणि स्टे कनेक्टेड विथ अस। बाबू चॅस, आमचा बाबू उठलेला आहे आणि पितोय मँगो मिल्कशेक। तर ही रुद्राची फर्स्ट टाइम फ्लाईटची जर्नी असणार आहे। तो एरोप्लेनमध्ये जाणार आहे, हो ना? एरोप्लेन बघणार आहे जवळून, एरोप्लेनमध्ये बसणार। तर आमची सेकंड टाइम जर्नी आहे, पण रुद्रांश सोबतची फर्स्ट जर्नी आहे, त्याच्यामुळे आम्ही सुद्धा खूप एक्साइटेड आहोत, है ना? सीट बेल्ट लावणार ना तू? त्याला उडायचंय आकाशात, हो ना? कसं आहे मिल्कशेक? तर आम्ही आता पटापट रेडी होतो कारण वाजत आलेले आहेत 3:30। तर इथे रुद्रांश आणि मी रेडी झालेलो आहोत, होय ना? बाबा रेडी झाला नाही? बाबा रेडीच नाही होत ना लवकर। आमच्या रुद्रांश छान छान रेडी झालाय। तर आहे त्याचा आजचा लूक। अब गोल फिर। रेडी? आर यू रेडी? बाबाला घे। बाबू लेट्स गो। कुठे चालला? एअरपोर्टला। केश कसे झाले तुझे? आता आपण पोचणार एअरपोर्टला। बाबू बाबू काय करतायत? बॅग चेक करते बॅग। बाबू
आम्ही आता वेटिंग एरियामध्ये बसलेलो आहोत आणि इथे रुद्राजचा टाइमपास चाललाय. रुद्राज काय खातोय? कौन सा चप्पल खा रहे हो? चुपा चुप. चुपा चुप का चप्पल खा रहे हो? चुपा चुप. चप्पा. एक्साइटेड? एक्साइटेड आहेस का? एक्साइटेड? सुपर हिरो झालाय रुद्रांश. तर फायनली आम्ही बाबू कुठे चाललोय? ट्रेनमध्ये जात आहोत. लाईनमध्ये राहा, आपल्याला जायचं आतमध्ये. लवकर चल. In front of the aircraft, please note that the nearest exit may be behind you. In case of low visibility inside the aircraft, the exit path lights will guide you to the nearest. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत दिल्लीमध्ये ना. आता पटापट आम्ही बॅग कलेक्ट करू आणि त्यानंतर काहीतरी पेटपूजा करायला जायचं आहे, हो ना. चलिए. तर आम्हाला आता रिसीव करायला येतील टूर एजंट, कारण आम्ही टूर बुक केली होती शिमला मनालीसाठी, है ना बघू. लेट्स गो. बाबूला भूक लागली आहे आमच्या भरपूर. बाबा गेलाय ना बघायला. छान आहे बघ. ही आपली आहे का बाबू? आपली बॅग आहे. मग आपली कोणती आहे? ही आहे का ती? ही आहे का बॅग? आपली राहिली कुठे बॅग? बॅग कुठे राहिले आपल्या? तीच आहे, ग्रीन अँड ब्लॅक. बाबू आपली बॅग आली, बॅग आली, बॅग आली, बॅग आली. उचलणार. ही ब्लॅकवाली आपलीच आहे का? हां, ही नाही ना? नाही, एवढी बॅग. तर सगळ्या बॅग झाल्यात आमच्या कलेक्ट करून आणि आम्ही निघालोय आता पुढच्या जर्नीला, कारण ड्रायव्हर काका आमची वाट बघतात बाहेर, होय ना. पण बाबूला आमच्या खूप भूक लागली, त्याच्यामुळे आम्हाला फर्स्ट काहीतरी खाण्याचं शोधावं लागेल, हॉटेल वगैरे, है ना.
त्याला खूप भूक लागली आहे म्हणजे बाबूला, कारण 11 वाजत आलेत रात्रीचे आणि त्याने खूप खूप थांबलाय तो. जरा थांब करून. चल चल. कुठे गेले बाबा तुझे? आपण आता एअरपोर्टच्या बाहेर आलोय. बाबू आता जायचं ना आपण. तर या पुढची जर्नी आमची कारमधून होणार होती आणि आता आम्ही निघालोय दिल्लीमधून शिमलासाठी. ऑन द वे आम्हाला खायचं प्यायचं सुद्धा होतं. तर ह्या पुढे काय मी जास्त शूट केले नाहीये. उधर से और रात का टाइम है, बस इतना ही लगेगा. गार्डन तो हाँ बढ़िया बना हुआ है. म्हणून पण दिसतोय. येतो आपण कुठे आलोय? दिल्लीला पोहोचलोय ना. कसं आहे गोबर काय यही गाड़ी. इस साइड पे जनकपुरी है, द्वारका है. ये कैंट का सवाल उसका. दिल्ली में तो आपका है ना, आप. हाँ इधर आप है. उसको तो बीच में न्यूज में आया था, तो अटक किया था, कुछ तो जेल हुआ था. हाँ सौराष्ट्र. खूप लेट झालंय आम्हाला हॉटेलला पोचायला. ऑलमोस्ट 12:30 होऊन गेलेत आणि बाबूला बर्गर खायचं आहे, सो त्याला बर्गर ऑर्डर केली आहे आणि मी राजमा चावल घेतले आहे. आम्हाला जे ड्रायव्हर भेटले होते ते खूप मस्त होते. बोलत बोलत जर्नी चालू होती आणि खूप छान टाईम स्पेंड झाला आमचा. तर आता भेटू डायरेक्ट शिमला. यापुढील व्लॉग असतील आमचे शिमलामध्ये आम्ही काय काय फिरलो ते सर्व वगैरे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका यापुढे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सी यू, बाय बाय. आणि आमच्या व्हिडिओना लाईक्स, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड ऑल्सो कमेंट.